एक फीचर जे अजून लॉन्चच झालेलं नाही, पण त्यासाठी भारत सरकारने मेटाला फक्त 3 दिवसाची हेडलाईन दिली आहे आणि या नोटीसमध्ये थेट लिहिलं आहे की जोपर्यंत सरकारचं समाधान होत नाही तोपर्यंत हे फीचर भारतात लॉन्च करायचं नाही। एवढं कडक भूमिका मेटा सारख्या कंपनी विरोधात सरकार का घेते आणि नक्की कुठलं फीचर एवढं धोकादायक वाटतंय की थेट आयटी कंपनीचा हवाला दिला जातोय, हे सगळं समजून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। व्हॉट्सअप शिवाय भारतात मोबाईल चालत नाही असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। जगभरात व्हॉट्सअपचे युजर्स 330 कोटीहून अधिक आहेत आणि यातले 500 दशलक्षाहून जास्त युजर्स एकट्या भारतातले आहेत। म्हणजे व्हॉट्सअपसाठी भारत हा सगळ्यात मोठा बाजार आहे। नेमकं या सगळ्यात मोठ्या बाजारात मेटाला आता एक नवीन फीचरसाठी सरकारशी 2 हात करावे लागतात। जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मेटाने घोषणा केली होती की आता युजर्स व्हॉट्सअपवर स्वतःचं युजर नेम रिझर्व करू शकतात। म्हणजे मोबाईल नंबर ऐवजी एक कस्टम नाव वापरून लोक तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात। ही सुविधा अजून प्रत्यक्ष वापरात आलेली नाही, फक्त युजर नेम बुक करण्याची सोय सुरू झालेली आहे आणि प्रत्यक्षात मेसेजिंगसाठी हे फीचर नंतर टप्प्याटप्प्याने रोल आउट होणार आहे। तर 1 जुलैला भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हणजेच मेईटीने मेटाला एक अधिकृत नोटीस पाठवली। या नोटीसमध्ये व्हॉट्सअपच्या भारतातील चीफ कंप्लायन्स ऑफिसला उद्देशून लिहिलेलं आहे की 3 दिवसाच्या आत या फीचरचं सविस्तर तांत्रिक आणि कायदेशीर स्पष्टीकरण द्या आणि स्पष्टीकरण फक्त औपचारिकरित्या नाही तर सरकारने स्पष्ट शब्दात बजावलं आहे की जोपर्यंत सरकारची सल्लामसलत समाधानकारक पद्धतीने पूर्ण होत नाही तोपर्यंत हे फीचर भारतात लॉन्च करता येणार नाही। सरकारची भीती काय आहे तर हे फीचर ऑनलाईन फसवणूक, फिशिंग, डिजिटल अरेस्ट स्कॅम आणि इम्पर्सनेशन हे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढू शकतात, कारण यामुळे कोणी कोणाचं सोंग घेऊन थेट युजर पर्यंत पोहोचू शकतो। आता हे फीचर नेमकं कसं काम करणार हे थोडंसं समजून घेऊया। सध्या व्हॉट्सअपवर कोणालाही मेसेज करायचा असेल तर त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर लागतोच। नवीन फीचरमध्ये प्रत्येक युजर 3 ते 35 अक्षराचं एक युजर नेम निवडू शकेल आणि हे युजर नेम वापरून समोरची व्यक्ती मोबाईल नंबर न मागताच तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। मेटाचं म्हणणं असं आहे की हे प्रायव्हसी वाढवण्यासाठी केलं जातंय। म्हणजे एखाद्या अनोळखी व्यक्तीला, नवीन क्लायंटला किंवा शेजाऱ्याला तुम्ही तुमचा वैयक्तिक नंबर न देता कनेक्ट होऊ शकता। पण भारत सरकारला याच्यात नेमकी कुठली भीती वाटते हे आता समोर येते। सरकारने या नोटीसमध्ये आयटी ऍक्ट 2000 आणि आयटी नियम 2021 मधल्या तरतुदींचा हवाला दिला आहे। यामध्ये सेक्शन 69 अंतर्गत इंटरमिजिएरी डिलिजन्स तसंच आयडेंटिटी थेफ्ट आणि पर्सनेशन वापरून फसवणूक करण्याशी संबंधित सेक्शन 66C आणि 66D यांचे उल्लेख आहे। सरकारच्या मते व्हॉट्सअप ही एक सिग्निफिकंट सोशल मीडिया इंटरमिजिएरी आहे, त्यामुळे तिच्यावर जास्त जबाबदारीच्या अटी लागू होतात। यानी या जबाबदारीच्या आधारावर सरकारनं मेटाला थेट विचारलं आहे की या फसवणुकीमुळे सायबर गुन्हे वाढण्याची शक्यता असताना तुमच्यावर नियामक कारवाई का करू नये। आता खरी भीती नेमकी कशाबद्दल आहे हे बघूया। भारतात गेल्या काही वर्षात डिजिटल अरेस्ट स्कॅमच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। यात फसवणूक करणारे पोलीस, सीबीआय किंवा बँक अधिकारी असल्याचं सोंग घेऊन लोकांना घाबरतात आणि पैसे उकळतात। सरकारला भीती अशी आहे की जर कुणी स्वतःचं युजर नेम कोल्हापूर पोलीस, मुंबई सायबर सेल किंवा एखाद्या बँकेच्या नावाशी मिळतं जुळतं ठेवू शकाल तर अशा फसवणुकीच्या घटनांना आणखीन बळ मिळेल। यावर मेटाने उत्तर दिलं आहे की सार्वजनिक व्यक्ती, सरकारी संस्था, सेलिब्रिटी आणि मेटा व्हेरिफाईड अकाउंट्सची नावं आधीच रिझर्व्ह करून ठेवलेली आहेत, म्हणजे ती फक्त खऱ्या मालकांनाच वापरता येतील। तसंच इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर आधीच अस्तित्वात असलेली युजर्स नेम देखील दुसऱ्या कोणाला घेता येणार नाही। इथेच खरा वादाचा मुद्दा येतो। इंटरनेट फ्रीडम फाउंडेशन या संस्थेनं असं म्हटलं आहे की सरकारच्या या नोटीसला आयटी ऍक्ट मध्ये स्पष्ट कायदेशीर आधार नाही। त्याने असंही आठवण करून दिलं की मार्च 2024 मध्ये मेईटीने एआय कंपन्यांना त्यांचे मॉडेल्स लॉन्च करण्याआधी सरकारची परवानगी घ्यायला लावणारी एक ॲडवायझरी काढली होती, जी टीकेनंतर 15 दिवसातच मागे घेतली गेली। आता हीच पद्धत एका विशिष्ट कंपनीच्या एका विशिष्ट फीचरसाठी पुन्हा वापरली जाते आणि यावेळी तर थेट 3 दिवसाची डेडलाईन ही दिली गेली आहे। दुसरीकडे व्हॉट्सअपच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे की युजर नेम वापरण्याची सुविधा अजून सुरू झालेली नाही आणि ती वर्षभर हळूहळू रोल आउट केली जाईल। सध्याची स्थिती अशी आहे की भारतात या फीचरचा रोल आउट पूर्णपणे थांबलेला आहे। मेटा सरकारला उत्तर तयार करतंय आणि सरकारचं म्हणणं आहे की जोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत हे फीचर इथे येणारच नाही।
सायबर सुरक्षा तज्ज्ञ आणि काही स्टार्टअप फाउंडर्सनेही इशारा दिलाय की जर मजबूत व्हेरिफिकेशन आणि इम्पर्सनेशन विरुद्ध उपाययोजना नसतील, मिळती जुळती युजर्स नेम वापरून मोठ्या प्रमाणावर फसवणूक होऊ शकते. आता विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की एका बाजूला मेटा म्हणतंय की फीचर प्रायव्हसीसाठी आहे आणि दुसऱ्या बाजूला भारत सरकार म्हणते की हेच फीचर सुरक्षेसाठी धोकादायक आहे. भारतात जिथे आजही हजारो लोक OTP शेअर करून फसवणुकीला बळी पडतात, तिथं मोबाईल नंबर शिवाय ओळख पटवण्याची सोय दिली तर हे टेक्नॉलॉजीचं पाऊल पुढे जाणार की गुन्हेगारांच्या हातात नवं हत्यार देणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं, हे फीचर भारतासाठी सुरक्षित आहे की धोकादायक, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असतात चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.